रामकृष्ण हरी. कसे सगळे मस्त आहेत ना. मी नाही का एक कथा सांगणार आहे तुम्हाला. ऐका, ध्यान देऊन ऐका, मन लावून ऐका. बघा, आपण कीर्तन भजन ऐकायला जातो तर आपण पूर्ण ऐकून येतात ना. तसं ही कथा पण बघा पूर्ण ऐकायची. एक राजा असतो आणि त्याला नाही का एक मुलगी असते आणि एक मुलगा असते. तर त्याच्या घरी रोज म्हणजे सभा होती राजाच्या इथं. रोज सभा होती तर मग सभा होती तर मग दोन भाऊ असतात. रामकृष्ण हरी. दोन भाऊ असतात. तर बघा, ते लहानपणापासून म्हणजे एक असतं 7 वर्षाचं एक, आणि बारका असतं 7 वर्षाचं, आणि मोठा भाऊ असतो 10 वर्षाचा. तर मग ते लहानपणापासून तिथं राजाच्या दरबारमध्ये जातात आणि त्यांचं काय ते नाव निवडतात ना. तर ते ऐकतात, ते लेकरं ऐकतात. म्हणजे सगळी गाववाले जातात म्हणून शिने ते बी जायचे लेकरं. का तर त्यांना आवडायचं, त्यांची भाषा आवडायची, बोल आवडायचा राजाचा. तर मग ते राजा म्हणतो, कसं काय येता रे बाळाने तुम्ही? तुमचे मायबाप येत नाही, तुम्ही कसं काय येत आहे? तर ते लेकरं म्हणतात, आमच्या मायबापाला लई काम असते म्हणून आमचे मायबाप येत नाहीत, म्हणून आम्ही येतो. आमच्या मायबापाच्या जागेवर आम्ही येतो. बरं म्हणले, येत जा चांगले. तर मग बघा, एक भाग्यवान असतं आणि एक असतं बुद्धिवान. आणि भाग्यवान असतं तर त्याला काय वाटतं, मी भाग्यवान आहे, मला काय कमी आहे तेव्हा, मला काम करायची गरजच नाही. बारक्याला वाटते मला काम करायची गरजच नाही. आणि मोठा भाऊ ते म्हणतो, अरे आपण जर बुद्धी चालवली तर आपलं भाग्य खुलन ना, आणि आपण बुद्धीच नाही चालवली तर आपलं भाग्य कसं काय खुलन? तर ते म्हणतो, नाही, भाग्य आपोआप, आपलं वैभव आपल्याकडं आपोआप येतंय. का तर मी भाग्य आहे ना, मी भाग्यश्री आहे ना. आणि ते म्हणतो, तू बुद्धिवान आहेस ना, मग तू बुद्धी चालवून निसता. मी भाग्यवान आहे तर मला मेहनत करायची गरज नाही. आणि मोठा भाऊ असतो ते शेतामधलं भरपूर काम करतो. आणि त्याचं शेत नाही का किती असं बरड पडलेलं असतं शेत. म्हणजे नुसतं हराळी आणि गवत असतं ते शेतामध्ये. तर राबून शिनी ते शेताचं सोनं बनवते. का तर ते बुद्धिवान आहे ना म्हणून. आणि हे भाग्यवान आहे बारका मुलगा. तर हे बघा, हे म्हणतंय मी भाग्यवान आहे तर मग माझी काम करायची गरज नाही. तर मोठा भाऊ म्हणतो की नाही, मेहनत करायलाच पाहिजे, तेव्हा तर आपलं भाग्य उजळतंय. पण हे ऐकायचंच नाही. तर मग असे करून मोठे झाल्याच्या नंतर मग कामं करायला लागले. तर मग हे मोठा भाऊ तर शेतातलं लहानपणापासून करत होता, 8 वर्षाचा होता तेव्हापासून. आणि हे पण शेतामध्ये जायचं, आपलं काम नाही करायचा. हे भाग्यवान होता का ते. तर मग असं करून मोठे झाल्याच्या नंतर मग आता ते मोठा तर पहिलाच करत होता, मग हे पहिल्यापासून करत नव्हता. मग असं करून मग मोठा भाऊ करायला लागला, कितीतरी काम करायला लागल्याच्या नंतर मग शेत त्याचं एवढं पिकायला लागलं, शेतामध्ये काहीच नव्हतं पिकत. मग ह्या मोठ्याने बुद्धिवानने म्हणला, बुद्धी चालवायलाच पाहिजे. आता भाग्यवान तर सगळेच असतात. तर भाग्यवान म्हणून जर घरात बसलं तर आपल्याला घरामध्ये धनदौलत येणार आहे का? घरामध्ये आपल्याला खायला प्यायला येणार आहे का? घरामध्ये आपल्याला कमताई पडणारच ना. म्हणजे
काम केलं तरच भाग्यवान होणार आहे. काम नाही केलं तर कसं भाग्यवान होईन तुम्ही सांगा. मग तू भाग्यवान आहेस, पण तू कामच करत नाही तर तू भाग्यवान कुठून होणार आहेस. तर मग त्या मोठ्या भावाला म्हणायचं, तू लहानपणापासून बाबा लई काम करतोस, तू आता नको काम करू. तर हे म्हणतो, जाऊ दे बाबा, तू भाग्यवान आहेस. तुला लहानपणापासून सांगतोय की बाबा भाग्य पण आहे बघ, आहेस तू भाग्यवान, पण काम केलंस तर तू भाग्यवान होशील ना. आता लहान होता तोवर लहान होता, पण आता मोठा झालास, तू मेहनत कर, तू भाग्यवान अजून मोठा होशील माझ्यापेक्षा पण, का तू भाग्यवान आहेस. तर मग ते म्हणतो, नाही नाही मी काम नाही करणार. काम नाही करणार तर मग मी भाग्यवान आहे, मी काम कशाला करू. अरे बाबा काम करायलाच पाहिजे, ऐकायचंच नाही, म्हणायचा कर, तू कर, मी नाही करणार काम, तू भाग्यवान नाहीस ना,